श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। स्वामींचं नाव घेऊन आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। उत्पत्ती एकादशी ही कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथीला साजरी केली जाते। यंदा उत्पत्ती एकादशी तिथी 25 नोव्हेंबरला मध्यरात्री 1:01 प्रारंभ होईल, तर 27 नोव्हेंबरला पहाटे 3:47 समाप्त होणार आहे आणि उदय तिथीनुसार 26 नोव्हेंबरला उत्पत्ती एकादशीचं व्रत हे केलं जाईल। पुराणात उत्पत्ती एकादशीचं महत्त्व विशेष मानण्यात आलं आहे। मान्यतानुसार देवी एकादशीला या दिवशी भगवान विष्णूंच्या अंशातून जन्म झाला होता। पौराणिक कथेत सांगितलं आहे की एकदा भगवान विष्णू योग निद्रेमध्ये होते। जेव्हा मूर नावाचा राक्षस त्यांच्यावर हल्ला करणार होता, तेव्हा भगवान विष्णूच्या शरीरातून एक दैवी देवीचा जन्म झाला। त्याने युद्धात मूर नावाच्या राक्षसाचा वध केला। यावर प्रसन्न होऊन भगवान विष्णूंनी देवीला एकादशीचे नाव दिले आणि वरदानही दिले की जे देवी एकादशीची पूजा व्रत करेल त्यांना सुख आणि सौभाग्याची प्राप्ती होईल। तेव्हापासून एकादशीचे व्रत हे पाळले जाते। एकादशीचे व्रत केल्याने वर्तमानासह मागील जन्माची पापे नष्ट होतात। यासोबतच अनेक पिढ्यातील पितरांना मोक्ष प्राप्त होतं। ज्यांना एकादशीचा उपवास सुरू करायचा आहे ते उत्पत्ती एकादशीपासून हे व्रत सुरू करू शकतात। भगवान श्रीकृष्णाचे परम मित्र सुदामाने स्वतः उत्पत्ती एकादशीचे व्रत केले होते। या व्रताच्या महिमामुळे त्यांना राज्यासह पुत्ररत्न प्राप्त झाले। असे मानले जाते की या दिवशी व्रत केल्याने व्यक्तीला भगवान विष्णूसह देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते। तसेच या दिवशी काही उपाय केल्याने जीवनात सुख समृद्धी राहते। आणि म्हणूनच आपल्याला आज संध्याकाळी कापूरसोबत ही एक वस्तू जाळायची। ही वस्तू जाळल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे, इडापिडा आहे, भांडणं आहे, पितृदोष, शत्रुपीडा, नजरदोष तर नष्ट होणारच आहे, पण आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे। अतिशय प्रभावी असा हा उपाय, ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो, खूप कष्ट करतो, जेणेकरून आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी नांदेल। पण बऱ्याचदा काय होतं ना, आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात, त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही। आपण मेहनत तर करतो, कष्ट तर करतो, पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ ही मिळत नाही। पैसा तर येतो घरात, पण आलेला पैसा टिकून राहत नाही। जर घरामध्ये वारंवार भांडणं होत असतील, कलह होत असतील, आजारपण येत असेल, नोकरी व्यवसायामध्ये यश मिळत नसेल, की आपली मुलं खूप शिकलेली आहेत पण त्यांना मनासारखी नोकरी प्राप्त होत नसेल, मुलांच्या विवाह जुळण्यामध्ये समस्या येत असतील, तर आवर्जून तुम्हाला हा प्रभावी उपाय जो आहे तो आजच्या दिवशी करायचा आहे। हा उपाय केल्यामुळे आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळेल, त्याचबरोबर जी अप्राप्त लक्ष्मी आहे ती आपल्याला प्राप्त होईल। आता हा उपाय आपल्याला कधी करायचा, तर हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी 6 वाजल्यापासून 7:30ची जी वेळ असते ती माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते आणि त्या वेळेमध्ये जर आपण काही विशेष उपाय केले तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं। पण आता काही कारणास्तव जर तुम्हाला हा उपाय त्या वेळेमध्ये करणं शक्य नाही झालं तर तुम्ही अगदी रात्री 12 वाजेपर्यंत सुद्धा हा उपाय जो आहे तो करू शकतात। हा उपाय सुरू करायच्या अगोदर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे, कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचा। त्यानंतर आपल्याला विधिवत श्री हरिविष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा ही करून घ्यायची आहे। तसेच आपल्या घराचे सर्व दरवाजे आणि खिडक्या जे आहेत ते आपल्याला खोलायच्या, जेणेकरून आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, दोष आहेत, अलक्ष्मी आहेत, ती आपल्या घरातनं बाहेर निघून जाईल। आपल्याला एक मातीची पंती घ्यायची आणि त्यामध्ये एक शेणाची गौरी ही ठेवायची आहे। शेणामध्ये साक्षात माता लक्ष्मी निवास करते। आता तुम्ही गावा साईडला राहत असतील तर तुम्हाला तिथे सहज ही शेणाची गौरी भेटून जाणार आहे, पण तुम्ही शहरामध्ये राहत असतील तर जिथे पूजेचं साहित्य मिळते तिथे तुम्हाला सहज छोटे छोटे शेणाच्या गौरीचे जे पॅकेट्स असतात ते भेटून जातील। तर आपल्याला एक शेणाची गौरी ठेवायची, मातीच्या पंतीने
पंतीमध्ये आणि त्यावर आपल्याला 5 भीमसेनी कापूरच्या वड्या ह्या ठेवायच्या आहेत। मी प्रत्येक उपायामध्ये सांगते की आवर्जून आपल्याला भीमसेनी कापूरच वापरायचं आहे, कारण तो नैसर्गिकरित्या बनलेला असून त्याच्यामध्ये जे तत्त्व असतात ते आपल्या आणि आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, ग्रहदोष, वास्तुदोष, पितृदोष दूर करण्याकरता अतिशय प्रभावी मानला जातो। त्याचबरोबर आपल्याला 5 लवंगा आणि 3 हिरव्या वेलचीसुद्धा घ्यायच्या आहेत। ज्या लवंगा आणि हिरव्या वेलची आपण घेणार आहेत त्या पाहून घ्यायच्या, त्या अखंड असावे, कुठेही तुटलेल्या, फुटलेल्या किंवा खराब झालेल्या नसाव्या। लवंग आणि हिरव्या वेलची ह्या दोन्ही वस्तू माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत। लवंगा ह्या आपलं भाग्य चमकवण्याचं काम करत असतात, तसेच आपल्या जीवनामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा आहे, दोष आहेत ते दूर करण्याकरता सुद्धा अतिशय प्रभावी मानले जातात। त्याचबरोबर लवंग आणि हिरव्या वेलची हे माता लक्ष्मीला प्रिय आहेत, म्हणून जेव्हा आपण लवंग आणि हिरव्या वेलचीपासून काही उपाय करतो तर त्यामुळे माता लक्ष्मी ही आपल्या घराकडे आकर्षित होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं। तसेच आपल्याला थोडेसे काळे तिळ हे घ्यायचे आहेत। तिळांची उत्पत्ती ही श्रीहरी विष्णूंच्या घामापासून झाली होती, तसेच काळे तिळ हे आपल्या पितरांना सुद्धा समर्पित आहेत आणि जेव्हा पण आपण तिळांपासून काही उपाय करतो तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, ग्रहदोष, शत्रुबाधा, पितृदोष दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते। आता हे काळे तिळ जे आहेत ते आपल्या घरातले जेवढे पण सदस्य आहेत त्या प्रत्येक सदस्याच्या डोक्यापासून पायापर्यंत आपल्याला 7 वेळा उतरवून घ्यायचे आणि हे सुद्धा आपल्याला त्या मातीच्या पंतीमध्ये टाकायचे। त्यानंतर आपल्याला देवघरामध्ये प्रज्वलित असलेल्या दिव्याच्या मदतीने ह्या मातीच्या पंतीमध्ये असणारा जो कापूर आहे तो प्रज्वलित करायचा आहे। कापूर प्रज्वलित झाला की त्यामध्ये आपल्याला 2 ते 3 थेंब शुद्ध गाईच्या तुपाचे टाकायचे। तूप टाकल्यामुळे प्रचंड धूर हा निर्माण होईल। काही वेळाकरता ही मातीची पंती आपल्याला देवघरामध्येच ठेवायची, त्यानंतर ती तिकडनं उचलायची आणि हा जो धूर आहे तो आपल्याला आपल्या संपूर्ण घरामध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय या प्रभावी मंत्राचा जप करत फिरवायचा आहे। संपूर्ण घरामधनं फिरवून झाल्यानंतर आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्याच्या बरोबर मधोमध नेऊन ही मातीची पंती जी आहे ती ठेवायची। जिथपर्यंत कापूर प्रज्वलित आहे तिथपर्यंत निरंतर आपल्याला मंत्राचा जप हा करायचा आहे। जेव्हा आपण कापूरसोबत ह्या वस्तू जाळतो त्याचबरोबर मंत्राचा जप करतो त्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे, इडापिडा, ग्रहदोष, वास्तुदोष, पितृदोष, शत्रुबाधा तर नष्ट होतेच होते, पण आपल्या 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे। म्हणून एकदा कापूर शांत झाला की आपल्याला ह्याच्यामध्ये काही वस्तू असतील ज्या जळालेल्या असतील, काही नाही जळालेल्या असतील, ते आपल्या घरापासून लांब नेऊन टाकायचे। अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो आज करायचा आहे। नक्की करा आणि म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। श्री स्वामी समर्थ।